माझी दोस्ती तुटायची नाही, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तुझी माझी दोस्ती तुटायची नाही, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। ओ भाई मारो मुझे, मारो। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून घ्या, शेअर नसलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल आपल्या टेलिग्रामला आपण प्रोव्हाइड करत असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर जे काही प्रोजेक्ट आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो, मग आणखी आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर बीटमार्क प्रोसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम छान असं आपण फोल्डर्स वगैरे ग्रुप्स वगैरे ॲड वगैरे करून दिलेला मित्रांनो। मग आपलं सर्वात अगोदर फर्स्टला प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये त्याच प्रोजेक्ट एक व्हिडिओ दिलेला आहे, या व्हिडिओला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ज्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, मग आपलं वर थ्री डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं, म्हणजे जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट वगैरे झाले दिसून येईल। जे काय खालचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करायचं। डिलीट केल्यानंतर जे काही लेअर आहे मित्रांनो ह्या लेअरला लास्ट खालच्या बोलला सेट करायचं। लास्ट सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे काही फोटोज आहेत म्हणजे सर्व फोटोज रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी मग फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। फोटो मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं, रिप्लेस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। असं रिप्लेस वगैरे झाले दिसून जाईल, जे फोटो वगैरे नाही दिसणार मित्रांनो, जे किंवा कारण की असं ऑफ वगैरे केलेला आहे मित्रांनो। मग आणखी आपला जे काही सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे फोटो मित्रांनो त्या फोटोला असं सिलेक्ट करायचं, रिप्लेस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जसं मी करता मित्रांनो त्या स्टेपमध्ये जे काही सर्व फोटोज आहेत त्या स्टेपमध्ये तुम्ही पण सर्व फोटोजमध्ये अशा प्रकारे फोटो वगैरे तुमचे रिप्लेस वगैरे करून घ्यायचं। रिप्लेस वगैरे केल्यानंतर इथे ग्रुप दिसेल मित्रांनो, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे काही 3 फोटो दिसले मित्रांनो, मग आपला जे वरच्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचे तुमच्या आवडीचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचं। जे सेकंड मिनिटपर्यंत जे फोटो ठेवायचे, जे पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचं। कट करून घेऊन असं खालच्या आपल्याला सेट करायचं म्हणून सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटोवरती क्लिक करायचं, मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला हिशो पण सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला जे काय सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे फोटो मित्रांनो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर जे बीटला जायचं, जे बीटचा पुढची फोटो आहे मित्रांनो त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर त्या फोटोवरती प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे फोटोवरती क्लिक करायचं, मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर जे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर जे 3 नंबरची ग्रुप आहे मित्रांनो त्या 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करून प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे काय असे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर जिथे पण आपल्या ब्लू लेअर आहे मित्रांनो तिथे पण जे फोटो ठेवायचे, जे पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर जे फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे फोटोवरती क्लिक करायचं, मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने अशा प्रकारे खालच्या आपल्याला सेट करायचं। आणि आपला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून झूम पण अशा प्रकारे करून घेऊन सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला असं एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम छान असं पद्धतीने फोटो वगैरे रिप्लेस वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे ब्रदर नावाचे जे PNG ॲड करण्यासाठी जसं की आपला 3.15चे बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याची आपला असं इथे एक टेक्स्ट पेज दिसून जाईल, जे ब्रदर नावाचे त्या टेक्स्ट पेजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे काही लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारे फर्स्टला जसं की आपला असं म्हणजे 3.15 बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ॲड करायचं। इथे एक रेक्टँगल ॲड केल्यानंतर मित्रांनो 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे ब्रदरची PNG आहे मित्रांनो इथे ग्रुपवरती नाही दिसली पाहिजे मित्रांनो। मग आणखी आपला 7.08च्या बीटला 2 पार्टमध्ये कट करायचं मित्रांनो। मग आणखी आपला 9.00च्या बीटला जे लेफ्ट साईडचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचा। असं दोन भागमध्ये केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे ग्रुपवरती नाही दिसली पाहिजे मित्रांनो। मग आणखी आपला लास्टला जे आपण रेक्टँगल ॲड केलं मित्रांनो त्या
रेक्टँगलला वरच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का रेक्टँगलला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर जे कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का कलर आहे मित्रांनो त्या ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करून ऑपिसिटी त्याला कमी करून घ्यायचं. मी 10 ठेवत त्याच टाइम 10 ठेवून घ्या. 10 ठेवल्यानंतर मित्रांनो आणखी आपला म्हणजे का इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं. वर सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे एक ब्लिंग नावाचं इफेक्ट सर्च करून घ्यायचं. आज ब्लिंग नावाचं इफेक्टवरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. जे का सेटिंग आहे मित्रांनो त्याला पूर्ण करून घ्यायचं. आज पूर्ण केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे का फोटोजला ऑन वगैरे करून घ्या. जसं की आपला 1-2 फोटो वगैरे करून दाखवतो मित्रांनो. त्या जे का सर्व फोटोज आहेत त्या फोटोला ऑन वगैरे करून घ्या. जे का मी जसं केलेलं मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण जे का सर्व फोटोजला ऑन वगैरे करून घ्यायचं. ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम जबरदस्तपणे बनवून रेडी झाला मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही व्हिडिओ. मित्रांनो बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.